भंडारा जिल्ह्यात मोकाट कुत्र्यांची दहशत. वर्षभरात 3724 लोकांना कुत्र्यांनी घेतला चावा. निर्विजीकरणासाठी गेलेला कोट्यवधीचा खर्च गेला कुठे? नागरिकांचा संतप्त सवाल. मुंबईमध्ये 74 ठिकाणी धोकादायक. हजारो रहिवाशांचा जीव टांगणीला, तर पालिका एनडीआरएफकडून देणार प्रशिक्षण. गौतमी पाटील पुन्हा चर्चेत. पुण्यातल्या म्हसवंडी गावातील कार्यक्रमाला गर्दी. गौतमीनं महिला प्रेक्षकांसोबत धरला ठेका. वाशिमच्या रिसोड तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या पेरू बागांवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ. अतिवृष्टी आणि बाजारभाव नसल्यानं उत्पादन खर्चही निघत नसल्याची तक्रार. यवतमाळमध्ये नवीन रेती धोरणाकडे कंत्राटदारांची पाठ. वाळू डेपोत न पोहोचल्यानं नागरिकांची प्रतीक्षा आणखी वाढली. आंबा हंगाम अंतिम टप्प्यात. बाजारपेठेत पेटीमागे 3,500 ते 4,000 रुपयांचा दर. मिठी नदीच्या सफाईचं 67% काम पूर्ण. वाढती उष्णता आणि तांत्रिक अडचणींनी वेग मंदावला. मोबाईलच्या बॅटरीचा अचानक स्फोट झाल्यानं चिमुरड्याची 4 बोटं तुटली. जालन्यातल्या जाफराबादमधली धक्कादायक घटना. इम्रान खान यांच्या सुटकेनंतरही पाकिस्तान धुमस्तच. देशात लष्करी राजवट लागू होणार का? पाकिस्तानी नागरिकांमध्ये संभ्रम. नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सुरुवातीला पाहूया आत्ताच्या महत्त्वाच्या बातम्या. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक अमृत नोनी. माझ्या उत्तम आरोग्याचं रहस्य. अमृत नोनी पॉवर प्लस. येत्या 8 ते 10 दिवसात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार. 20 आमदार घेणार मंत्रिपदाची शपथ. शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांची माहिती. महाविकास आघाडीच्या काळात इमारतींच्या पुनर्विकासाचा मुद्दा मागे पडला. आता इमारतींच्या पुनर्विकासासाठी एक खिडकी योजना आणणार. गृहनिर्माण सहकारी संस्था परिषदेत देवेंद्र फडणवीसांची घोषणा. तुमच्याकडून चूक झाली, कुणाला धडे शिकवायला जाऊ नका. सुधीर मुनगंटीवारांना राज ठाकरेंचा टोला. भाजपच्या नेत्यावर ईडीनं कारवाई केल्याचं दाखवा. मी 5 लाख रुपये बक्षीस देतो. संजय राऊतांचा भाजपला टोला. संजय राऊत 90 दिवसांमध्ये जेलमध्ये जातील. संजय राऊतांमुळेच महाविकास आघाडीचं सरकार पडलं. नितेश राणेंचा हल्लाबोल. मराठा समाजाला टिकेल असं आरक्षण येत्या 6 महिन्यात मिळवून द्या. तानाजी सावंतांचं सरकारला आवाहन. मराठा आरक्षणासाठी काढण्यात येत असलेली वनवास यात्रा सोलापुरात. मोडनिंबमध्ये यात्रेचं स्वागत. 6 जूनला मुंबईत यात्रा धडकणार. कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री पदासाठी सिद्धरामय्या यांच्या नावाला पहिली पसंती, तर DK शिवकुमार आणि G परमेश्वर यांची नावं देखील शर्यतीत. आणि मातृदिनाच्या निमित्तानं राजकोटमध्ये वॉकेथॉनचं आयोजन. वॉकेथॉनमध्ये महिलांचा मोठा सहभाग. आणि आता आपण सुरुवात करूया 25 मिनिटं 50 बातम्यांना. जळगावमध्ये तापमान 45 अंशांवर पोहोचले आणि त्यामुळे जिल्ह्यात दुपारच्या वेळेला रस्त्यांवर शुकशुकाट दिसतोय. त्याचबरोबर उष्णतेपासून बचाव करण्यासाठी लोक शीतपेयांचा आधार घेत आहेत. अमरावतीमध्ये तापमान 44 अंशांवर पोहोचलेलं असून वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांची होरपळ होतीये. उष्माघाताचा त्रास टाळण्यासाठी नागरिकांना खबरदारीचं आवाहन प्रशासनानं केलेलं आहे.
जालन्यातल्या नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा बसतायत. जिल्ह्यातल्या 19 प्रकल्पांमध्ये केवळ 21% पाणीसाठा शिल्लक आहे आणि त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात येत आहे. राज्यामध्ये तापमान उच्चांकी पातळीवर पोहोचलंय. गेल्या काही दिवसात तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. उकाड्यामुळे नागरिकांची होरपळ होतीये. फळबागांना देखील मोठा फटका बसलाय. उष्माघाताच्या त्रासापासून बचाव करण्यासाठी नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. वाशिमच्या रिसोड तालुक्यातल्या शेतकऱ्यांना पेरू बागांवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ आलेली आहे. अतिवृष्टीमुळे फळांचं मोठं नुकसान झालं. त्यात कसंबसं वाचलेल्या फळाला बाजारपेठेत योग्य दर मिळत नाहीये. लागवडीचा खर्च देखील सुटत नसल्यानं शेतकरी हवालदिल झाले. भंडाऱ्यामध्ये मोकाट कुत्र्यांची दहशत वाढलेली आहे. हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ होतीये. वर्षभरात 3724 लोकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची आकडेवारी समोर आलेली आहे. त्यामुळे निर्बीजीकरणासाठी खर्च केलेले कोट्यवधी गेले कुठे असा सवाल नागरिकांनी विचारलाय. उजनी कालव्याच्या मुद्द्यावरनं युवा सेना आक्रमक झाली असून संगम उजवा कालवा इथं 30 एप्रिलला गळती लागलेली होती आणि या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तुळजापूरवरनं निघालेली मराठा वनवास यात्रा सोलापुरात दाखल झाली. यावेळेला मोडणीममध्ये इथं जोरदार स्वागत झालंय. ओबीसीमधनं मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करण्यात आलेली आहे. मराठा वनवास यात्रा आता मुंबईकडे रवाना झालेली आहे. नांदेडमधल्या सामाजिक संघटनांकडून गोदावरी नदीपात्र स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आलेली असून स्वच्छता मोहिमेत मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले. त्याचबरोबर घाटावर साचलेला कचरा देखील उचलण्यात आला. मिठी नदीच्या सफाईचं 67% काम पूर्ण झालेलं आहे. वाढती उष्णता आणि तांत्रिक अडचणींमुळे कामाचा वेग मंदावलाय. 31 मे पूर्वी स्वच्छतेचं काम पूर्ण करण्याचं लक्ष्य पालिकेकडून ठेवलं गेलंय. पालघर नगर परिषदेमध्ये कचरा घोटाळा झाल्याचा आरोप ठाकरे गटातल्या नेत्यांकडून करण्यात आलेला आहे. कचरा उचलण्यासाठी 6 ते 15 लाखांचा निधी दिला जात असतो. मात्र या निधीमध्ये अचानक तिपटीनं वाढ करण्यात आल्यानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. या प्रकरणी तातडीनं तपास करून दोषींवर कारवाईची मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आलेली आहे. अमरावतीमधल्या गौरखेडा धारणी मार्गावर अनधिकृत पेट्रोल पंप सुरू असल्याचा आरोप करत मनसेनं आंदोलन केलं. दोषींवर तात्काळ कारवाई करत पेट्रोल पंपाला टाळं ठोकण्याची मागणी देखील करण्यात आलेली आहे. बीड शहरात छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळेला शहरात भव्य बाईक रॅली काढण्यात आली. यावेळेला छत्रपती संभाजी महाराजांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. बुलढाण्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. खामगाव शहरात भव्य बाईक रॅली देखील काढण्यात आली. उन्हाळ्याची सुट्टी आणि वीकेंडमुळे शिर्डी साई भक्तांनी फुललेली आहे. मंदिरात दर्शनासाठी भाविकांची रांग लागलेली आहे. तर वाढत्या उष्णतेमुळे मंदिर प्रशासनाकडून भाविकांसाठी विशेष उपाययोजना केल्या जात आहेत. उन्हाळी सुट्ट्यांमुळे पर्यटकांची पावलं कोकणकडे वळलेली आहेत. दापोलीमध्ये मोठ्या संख्येनं पर्यटक दाखल झालेले आहेत. लाडख समुद्र किनाऱ्यावरील मनमोहक दृश्य पर्यटकांना भुरळ घालत आहे. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये संत मुक्ताबाईंचा 726वा अंतर्धान सोहळा पार पडतोय. सोहळ्याच्या निमित्तानं विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. पहाटेपासून भाविकांनी मंदिरात गर्दी केली असून मंदिर परिसर हरिनामाच्या जयघोषानं दुमदुमून गेलाय. यवतमाळमध्ये रेती वाहतूक निविदेकडे कंत्राटदारांनी पाठ फिरवलेली असून उपसा केलेली रेती 30 घाटांवर पडूनच आहे. वाळू डेपोमध्ये रेती मिळत नसल्यानं नागरिकांचे हाल होत आहेत. तर नव्या वाळू धोरणाला कंत्राटदाराकडनं फारसा प्रतिसाद मिळत नसल्यानं प्रशासनाची चिंता वाढलेली आहे. आंबा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून बाजारपेठेत आंब्याला पेटीमागे 3,500 ते 4,000 रुपयांचा दर मिळतोय. पुढील आठवड्यात आंब्याची आवक कमी होण्याचा अंदाजही वर्तवला जातोय. 2 महिन्यामध्ये एसटीचा प्रवास कॅशलेस होणार असून एसटीच्या ताफ्यात लवकरच 38,000 अँड्रॉइड बेस्ड तिकीट मशीन्स दाखल होत आहेत. त्यामुळे प्रवासी आणि वाहकांमध्ये सुट्या पैशांवरनं होणारा वाद थांबू शकेल. अकोल्यामधल्या राड्यानंतर आमदार नितीन देशमुखांनी शांततेचं आवाहन केलंय. त्याचबरोबर हिंसाचारात नुकसान झालेल्यांना तातडीनं भरपाई देण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.
अकोल्यातल्या हिंसाचाराची सीबीआय चौकशी करण्याची मागणी आमदार अमोल मिटकर यांनी केली आहे. सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांना अटक का केली नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला. येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये मंत्रिमंडळ विस्तार होणार असून 20 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती संजय शिरसाट यांनी दिलेली आहे. छत्रपती संभाजीनगरमधल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. संजय राऊतांमुळे दारोदार भीक मागण्याची वेळ आल्याची टीका संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंवर केलेली आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी मुंबईच्या अंधेरीमधल्या सिद्धिविनायक मंदिरात हनुमान चालीसा पठण केलं. यावेळेला ठाकरे गटातले आमदार ऋतुजा लटके देखील उपस्थित होत्या. पेढे वाटत कर्नाटक विजयाचा जल्लोष करण्यात आला. कर्नाटकमधल्या विजयानंतर काँग्रेसची लाट सुरू झाल्याचा विश्वास आमदार प्रणिती शिंदेंनी व्यक्त केलाय. त्या सोलापूरमध्ये बोलत होत्या. धर्मावरून लोकांना वेगळं केलं जाऊ शकत नाही असा टोला देखील त्यांनी भाजपला लगावला. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटातल्या 3ही उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं. रोण, विजापूर आणि खानापूर मतदारसंघात ठाकरे गटातले उमेदवार निवडणूक लढवत होते. यापैकी 2 उमेदवारांना 200 मतं देखील मिळवता आलेली नाहीत, तर विजापूर शहरातील सतीश पाटील यांना अवघी 149 मतं मिळाली आहेत. गिरे तो भी टांग ऊपर अशी भाजपची अवस्था झाल्याची टीका एकनाथ खडसेंनी केली आहे. दक्षिणेतल्या राज्यांमध्ये भाजपला पाय रोवता आलेले नाहीत आणि आता कर्नाटकनं सुद्धा भाजपचं पार्सल परत पाठवल्याची जोरदार टीका खडसेंनी केली आहे. पहाटेच्या शपथविधीवर मंत्री सुधीर मुनगंटीवारांनी एक मोठा दावा केलाय. पहाटेचा शपथविधी हा उद्धव ठाकरेंना धडा शिकवण्यासाठी केला होता. 2019 मध्ये उद्धव ठाकरेंनी जनादेशाचा अवमान केला. त्यांनी निवडणूक आमच्यासोबत लढवली, मात्र विश्वासघात केला आणि यामुळे हे एक राजकीय ऑपरेशन होतं असं मुनगंटीवार यांनी म्हटलंय. ठाकरे गटातले नेते संजय राऊतांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर निशाणा साधलाय. राहुल नार्वेकर परदेशात बसून शिवसेनेचे 16 आमदार कसे अपात्र होतील याची प्रवचनं देत आहेत. पक्षांतराला उत्तेजन देणं हा त्यांचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा नसल्याचं राऊतांनी म्हटलंय. छत्रपती संभाजीनगरच्या नामांतरानंतर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. आरोग्यमंत्री तानाजी सावंत देखील उपस्थित होते. फडणवीस सरकारच्या काळात मराठा समाजाचं आरक्षण टिकवलं होतं, पण गेल्या सरकारमध्ये आरक्षण गेल्याची टीका सावंतांनी केली आहे. राज ठाकरेंच्या बदलापूर आणि अंबरनाथ दौऱ्यावरून पदाधिकाऱ्यांमधली गटबाजी समोर आलेली असून अंबरनाथमध्ये शहराध्यक्ष आणि उपजिल्हाध्यक्षांनी ठिकठिकाणी स्वतंत्र बॅनर लावलेत. बॅनरवर आपल्याच पक्षातल्या पदाधिकाऱ्यांचे फोटो नसल्यानं चर्चांना उधाण आलेलं आहे. वाशिमच्या कारंजा शहरातनं गोवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. कारवाईमध्ये 10 गुरांची सुटका करण्यात आली. या प्रकरणी 2 जणांना ताब्यात घेतलंय. पोलिसांचा तपास सुरू आहे. पालघरमध्ये मुंबई अहमदाबाद महामार्गावर 3 वाहनांचा विचित्र अपघात झाला. कंटेनरचा अपघात झाल्यानंतर 2 कार कंटेनरला धडकल्या. अपघातामुळे गुजरातकडे जाणाऱ्या मार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झालेली होती. पालघरमधल्या वाडा तालुक्यातल्या बिलोशी इथल्या टायर बनवणाऱ्या कंपनीमध्ये भीषण आग लागली. यात कंपनीतलं साहित्य जळून खाक झालं. सुदैवानं जीवितहानी झालेली नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुंबईतली 74 ठिकाणं धोकादायक असल्याचं एका अहवालामध्ये समोर आलेलं आहे. त्यामुळे हजारो रहिवाशांचा जीव टांगणीला लागलाय. या पार्श्वभूमीवर पालिका कर्मचाऱ्यांना एनडीआरएफकडून विशेष प्रशिक्षण दिलं जाणार आहे. आयसीएसई बोर्डाच्या 10वी-12वी परीक्षांचा आज निकाल लागणार आहे. बोर्डाच्या संकेतस्थळावर दुपारी विद्यार्थ्यांना निकाल पाहता येऊ शकेल. राज्यात एचएससीचा निकाल 31 मे पूर्वी आणि एसएससीचा निकाल जून महिन्यात लागण्याची शक्यता आहे. शिक्षण विभागाकडून या संदर्भातली माहिती दिली गेली आहे. डीआरडीओचे संचालक प्रदीप कुरुलकरांची विदेशात पाकिस्तानी तरुणीसोबत भेट झाल्याची माहिती समोर आलेली असून तपास यंत्रणांकडून सांकेतिक भाषेतल्या मेलचा तपास करण्यात आला. यात कुरुलकरांनी पाकिस्तानी तरुणीसोबत क्रिकेट मॅच पाहिली असून डान्स बारमध्ये गेल्याची माहिती देखील समोर आलेली आहे. कुरुलकरांनी संरक्षण विषयक कोणती माहिती दिली याबाबतचा अधिक तपास सुरू आहे. एमबीबीएस शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून 5व्यांदा परीक्षा देण्याची संधी देण्यात आलेली आहे. या संदर्भात केंद्रीय मंत्री डॉक्टर भारती पवार यांनी माहिती दिली आहे.
अंबरनाथमध्ये बाईक चोरांचा सुळसुळाट झालाय। एका बाईक चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। अमरावती कारागृहात एका कैद्याचा मृत्यू झालाय। प्रल्हाद मोरे असं मृतकाचं नाव आहे। प्रकृती खालावल्यानं त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे। जालन्यातल्या जाफराबाद इथं मोबाईल बॅटरीचा स्फोट झाल्यानं एक लहानगा जखमी झाला। मोबाईल चार्जिंग करताना हा स्फोट झाला। यात लहान मुलाच्या हाताची 4 बोटं तुटलेली असून या मुलावर सध्या एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत। गडचिरोलीतल्या एटापल्ली तालुक्यातल्या अबुझमाडमध्ये एका दिवसात नवं पोलीस स्टेशन सुरू करण्यात आलं। नक्षल प्रभावित भागात नागरिकांच्या सुरक्षेसाठी हे पाऊल उचलण्यात आलं। त्याचबरोबर सीमा भागातील नक्षल हालचालींवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत। कांदिवलीतल्या अश्रुवायू गॅस एजन्सीच्या केतकी देसाईला पुन्हा अटक करण्यात आलेली आहे। बनावट एलपीजी गॅस वितरण प्रकरणामध्ये ही कारवाई करण्यात आलेली आहे। गोंदियामध्ये देवरी नागरी सहकारी पतसंस्थेतल्या एजंटकडून बेमुदत उपोषण सुरू करण्यात आलेलं असून डिसेंबर 2023 पासून ग्राहकांच्या ठेवी परत द्यायला बँकेकडून टाळाटाळ केली जातेय। ग्राहकांचे पैसे मिळेपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे। सांगलीतल्या जत तालुक्यातल्या कोणत्या बोबलाद इथं कुंती देवीची यात्रा भरली आहे। 3 दिवसीय यात्रोत्सवात देवाच्या भेटीचा पालखी सोहळा पार पडला। यावेळेला राज्यभरातनं नागरिकांनी आणि भाविकांनी मोठी गर्दी केलेली होती। काश्मीरच्या अनंतनाग परिसरात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांदरम्यान चकमक झाली। यामध्ये 2 ते 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं असून सध्या सर्च ऑपरेशन सुरू आहे। परिणिती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या साखरपुड्यातला एक खास व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय, ज्यात परिणिती राघवसाठी डान्स करताना दिसते। जगामध्ये गाजत असलेल्या काम डाऊन गाण्याचा गायक रेमाचा शनिवारी रात्री मुंबईमध्ये लाईव्ह कॉन्सर्ट होती आणि या कॉन्सर्टला नोरा फतेहीनं देखील हजेरी लावली। यावेळेला नोरानं स्टेजवर डान्स मेरी रानी या गाण्यावर रेमासोबत ठेका धरला। गायक पॅपॉनची तब्येत सध्या बरी नसल्यानं त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं। यावेळेला त्याची काळजी घेण्यासाठी त्याचा ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि एक महत्त्वाची बातमी आता आपण पाहूया। मराठा आरक्षणासाठी काढण्यात येत असलेली वनवास यात्रा सोलापुरात पोहोचलेली आहे। मोडणीम इथं यात्रेचं जोरदार स्वागत करण्यात आलं। मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण दिलं जावं या मागणीसाठी तुळजापूरमधनं यात्रेला सुरुवात झाली असून 6 जूनला ही यात्रा मुंबईमध्ये धडकणार आहे। गरीब मराठा समाज यापुढे शांत बसणार नाही, कारण मराठा समाजाला 100% या सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी वनवासात टाकलेला आहे आणि आमच्यावर जो वनवास आज आणलेला आहे त्यांनी, त्यामुळं यापुढं वनवास मिटला पाहिजे, वनवास संपला पाहिजे। म्हणून 50%च्या आत ओबीसी मधून आरक्षण ही एकमेव संविधानिक मागणी आम्ही घेऊन मुंबईवर निघालेला आहे। त्यामुळे या सरकारने तात्काळ निर्णय घेऊन 50%च्या आत ओबीसी मधून आरक्षण दिलं पाहिजे। जर नाही द्याल तर आत्ताच आमच्या सहकाऱ्यांनी म्हटल्याप्रमाणे येणाऱ्या इलेक्शनमध्ये हा मराठा समाज तुम्हाला तुमची जागा दाखवेल, एवढंच या ठिकाणी मी सांगतो। वाशिमच्या रिसोड तालुक्यातल्या किनखेड, बाळखेड, धोडप, लेहणीसह अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरूची लागवड केली, मात्र अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पेरू बागांवर विपरीत परिणाम झाला। पेरू लागवडीवर लाखो रुपये खर्च केल्यानंतर सुद्धा बाजारात मागणीच नसल्यानं किनखेड परिसरातल्या 8 ते 10 हताश शेतकऱ्यांनी आपल्या पेरू बागांवर कुऱ्हाड चालवली आहे। लहान मुलाप्रमाणे आम्ही त्याची काळजी घेऊन बाग चांगली फुलवलीही होती, परंतु मार्केटमध्ये आता कुठल्याच प्रकारचा याला कवडीमोल भाव मिळत आहे आणि त्यामुळे आम्हाला ही जांब उपटून टाकायचं काम पडत आहे। आज रोजी आमच्या जांबाला मालही चांगला लागला होता, परंतु हे जे वातावरण बदल झाला, उन्हाळ्यामध्ये जो पाऊस पडला, या पावसामुळे आमच्या जांबफळामध्ये आतमध्ये किडे झाले, आळ्या झाल्या। आतापर्यंत मी 1.5 लाख रुपये जांबावरती खर्च केलेला आहे, पण त्याच्यामधून मला 25,000 ही उत्पन्न मिळालेलं नाही आहे। त्याच्यामुळे मी
हे जांभळं उपटून टाकत आहे. पारंपरिक पिकाला फाटा देत मी माझ्या शेतात जांब लागवड केली आणि मी या जांबावरती 2 लाख रुपये खर्च केला आणि या पिकातून मला फक्त 25,000 रुपये उरले. त्यामुळे मी माझ्या शेतातील जांब काढून टाकत आहे. आणि यासोबतच 25 मिनिटं 50 बातम्यांमध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.